गुड इव्हिनिंग. तर आपल्याला आज काय करायचं बघा, आतापर्यंत आपण इंट्राडेला मार्केटच्या ट्रेंड अनालिसिस कशी करायची ती पूर्ण प्रोसेस आपण बघितलेली आहे. की मार्केटचा ट्रेंड अपडाऊन काय असेल त्या प्रोसेसला बघितलं आणि जवळजवळ 15 दिवसापासून आपण त्या गोष्टी बघतोय. एखाद दिवस कधी ना कधी टॉप लॉस पण जाईल, पण जवळजवळ 80-85% आपल्याला मार्केटचे ट्रेंड चांगले भेटत आहेत. पण ते झालं इंट्राडे साठी. तर आजचा आपला टॉपिक राहील की आपल्याला एक दिवस, 2 दिवस, आठवड्याभरासाठी मार्केटचे ट्रेंड आयडेंटिफाय करायचे. जसं स्ट्रॅटेजी तीच राहील, पण तिथं आपण डेलीचं 2,000 रुपये, 1,500 असं टार्गेट आपण एक लॉटवर ठेवतोय. तर स्विंग ट्रेडला रोज ट्रेड करण्यापेक्षा एकदा ट्रेड करायचं आणि एक्सपायरी पर्यंत 4-5 दिवस, मिनिमम 5 दिवस आणि मॅक्झिमम 10 दिवस असं आपल्याला मार्केटमध्ये ट्रेंड, आपला जो ट्रेड घेणार त्या ट्रेडचा टायमिंग राहील. म्हणजे आपण 5 दिवसापासून 10 दिवस, 7-8 दिवस असं काही राहील. तर एवढ्या दिवसाचा मॅक्झिमम आपला ट्रेड राहू शकतोय. तर त्या प्रकारच्या स्विंग ट्रेडिंग आपल्याला कशी करता येईल, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, काय सेटअप वापरायला पाहिजे, तो पूर्ण प्रोसेस आपल्याला आज बघायची आहे. तर प्रोसेस मी स्टार्ट करणार, तर लक्ष देऊन बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला काय करायचं बघा, तर मार्केटमध्ये स्विंग ट्रेड फाइंड आउट करायचं की पुढच्या 2-3 दिवसासाठी, 4 दिवसासाठी, 8 दिवसासाठी, मॅक्स टू मॅक्स 10 दिवसासाठी मार्केटचा ट्रेंड काय राहील, आपण त्यानुसार अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड काय ते जर एकदा आपल्याला कळायला लागलं, तर मग आपल्याला बुल पुट स्प्रेड बनवायचा आहे का बिअर कॉल स्प्रेड बनवायचा आहे, त्याच्या डिसिजन घेता येईल. तर ती प्रोसेस काय, त्या प्रोसेसला बघायची. तर स्विंग ट्रेड कसं आयडेंटिफाय करता येईल, तर तुम्ही एनएससी बीएससी कुठेही ट्रेड करत असाल, म्हणजे सकाळी 9:15 ते 3:30च्या मार्केटमध्ये जर काम करतायत, चार्ट टाईप तुम्हाला अगेन तोच लावायचा, हिकानशी कॅन्डल चार्ट जो आपण ऑलरेडी बघितलाय. त्यामध्ये काय डोजी कॅन्डल कोणती असते, एकांशी कॅन्डल कोणती, म्हणजे त्यात प्लेन कॅन्डल कोणती असते आणि डिसाइसिव्ह कॅन्डल कोणती असते, हे सगळ्या गोष्टी आपण पहिल्या सेशनला जे बघितलं इंट्राडे साठी जे आयडेंटिफाय केलेलं आहे, तर आता पण सेम राहील, त्यात काहीच बदल नाही. तर चार्ट टाईप सेम ठेवायचा आहे. त्यानंतर जे टाइम फ्रेम आता तिथं आपण 5 मिनिटं वापरत होतो किंवा एमसेक्स साठी 15 मिनिटं वापरत होतो, तर इथं टाइम फ्रेम वापरायची आपल्याला 60 मिनिट्सची. 60 मिनिटाचा चार्ट लावायचा आहे. आपण एनएससीबीएस असू द्या की एमसेक्स असू द्या, 60 मिनिटं मोर दॅन सफिशियंट आहे. 60 मिनिट्सचा टाइम फ्रेम आपल्याला लावायचा आहे. आणि आपल्याला सेटअप बघायचा आहे, इंडिकेटर सेटिंग्स काय राहतील, अकाउंट ओपनिंगची जी प्रोसेस ऑलरेडी आकाश सरांकडे चालू आहे. ज्यांनी ज्यांनी केलंय बेटर आहे, ज्यांचं बाकी असेल या 2 दिवसात ती प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे, जेणेकरून प्रॉपर ट्रेड करायला सुरुवात करता येईल. ठीक आहे. तर या सर्व सेटिंग्स तुम्हाला परत भेटतीलच, पण आता पण मी काही सेटिंग्स तुम्हाला सांगणार आहे. तर आपण हा जो स्विंग ट्रेड साठी जो प्लॅटफॉर्म आपल्याला शिकायचा आहे, जो आपल्याला वापरायचा आहे, त्यासाठी इंडिकेटर सेटिंग काय राहणार आहे, तर लक्षात घ्यायची, नोट करायची. सगळ्यात पहिले ईएमए, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आपल्याला वापरायचा आहे, जो 20चा पाहिजे. ओके, तर ईएमए 20 ठेवायचा आहे. आणि दुसरं एक इंडिकेटर आपल्याला वापरायचं आहे, सुपर ट्रेंड. त्यामध्ये जो फॅक्टर असेल आपल्याला 20 आणि 2.5, लेंथ आपल्याला 20 ठेवायची आहे आणि फॅक्टर जो असेल तो 2.5 करायचा आहे. तर या प्रकारे आपल्याला हा सेटअप लावायचा. दोन इंडिकेटरचा सेटअप एकत्र होईल. यामध्ये आपण जे आपलं सिटी अकॅडमीच्या वेबसाईटवर जो आपलं सिस्टम वापरतो मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायला, तर इथं तुम्हाला चार्ट बेस, इंडिकेटर बेस कसं करता येईल ती प्रोसेस पण मी देणार आहे. त्यानुसार तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नसते, फक्त व्हॅल्यू टाकली, व्हॅल्यू भेटतात, कुठं बाय सेल करायचं आहे. पण तरी सुद्धा एक इंडिकेटरवर चार्ट बघून मार्केटचा ट्रेंड कसा ओळखता पाहिजे, ती प्रोसेस पण मला तुम्हाला देण्याचं मला वाटतं की तुम्हाला शिकायला पाहिजे, शिकवायला पाहिजे. आणि म्हणून हा एक सेटअप मी तुम्हाला देणार आहे. तर ईएमआय 20 आणि सुपर ट्रेंड तुम्हाला 20 आणि 2.5, या दोन सेटिंग, दोन इंडिकेटर तुम्हाला लावायचे आहेत. एकदा हे इंडिकेटर लागले, टाइम फ्रेम तुम्हाला 60 मिनिटाची ठेवायची आहे. तर हा सेटअप तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट घेऊन टाका, अदरवाईज रेकॉर्डिंग मी तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे. ही पूर्ण प्रोसेस आहे. ठीक आहे. तर आता जेव्हा तुम्ही हे कराल, हा सेटअप कसा दिसेल पहिले ते दाखवतो, आणि त्यानुसार मग लॉंग एंट्री किंवा शॉर्ट एंट्री कसं करायचं त्या गोष्टी आपण बघूया. तर पहिला हा सेटअप कसा दिसेल, तर जेव्हा तुम्ही चार्ट वर जाल, ओके, अगेन मी निफ्टीवर आलेलो आहे बघा. 60 मिनिट्स म्हणजे 1 तासाचा टाइम फ्रेम आपण लावलेला आहे. ओके.
आणि इंडिकेटरची सेटिंग ही जो सुपर ट्रेंड आपण लावलेला आहे तो 20 आणि 2.5 आहे. आणि ही जी ब्ल्यू लाईन जी दिसते ती EMA एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे 24चा. ठीक आहे, या दोन सेटिंग्सचा आपल्याला वापर करायचा आहे आणि यानुसार ती पूर्ण प्रोसेस करायची. हवं जर तुम्हाला बघायचं असेल तर एकदा मी ते दाखवून देतो. यस, EMA बघा, हा EMA ना सुपर ट्रेंड आहे. त्याच्या सेटिंगवर क्लिक करतोय तर ATR लेंथ 20 आहे, फॅक्टर 2.5 आहे. तर तुम्हाला नॉर्मल इंडिकेटर मध्ये जाऊन या इंडिकेटर मध्ये जायचं, इथे इंडिकेटरला जायचं आहे. ओके, आणि सर्च करायचंय सुपर ट्रेंड म्हणून. ओके, जो काही येईल त्याला क्लिक करा. जसं तुम्ही क्लिक कराल, ओके ऑलरेडी मी प्लेस केलेलं आहे, तर जसं तुम्ही प्लेस कराल तर तुमच्या समोर असं पॉपअप येणार आहे. त्याचं बाय डिफॉल्ट सेटिंग वेगळ्या येतील. तुम्हाला काय करायचं त्या चेंज करायच्या. 10 आणि 3 काहीतरी नॉर्मल येते, तर त्याला चेंज करून ATR लेन 20 ठेवा, फॅक्टर 2.5 करा. एवढी प्रोसेस करायची, ओके करून टाकायचं. ओके, तसंच एक्सपोनेन्शियल EMA जर तुम्ही लावाल त्याच्यामध्ये पण फक्त लेंथ बदलायची. तिथं 9 येईल, त्याला चेंज करा, 20 करून टाका. बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये बदल करायची गरज नाही. फक्त 20 करायचंय आणि ओके करून टाकायचंय. ब्ल्यू लाईन असेल, जो काय कलर असेल, पण आपण मोस्टली मुव्हिंग एव्हरेज साठी ब्ल्यू लाईनचा कलर ठेवलेला आहे मी. आणि आपण सुपर ट्रेंडचे इंडिकेटर आहे, जर मार्केट डाऊन असेल, खाली जात असेल तर तो रेड दाखवेल आणि मार्केटच्या वरती जात असेल तो ग्रीन दाखवेल. हा सेटअप आहे. तर यानुसार आता आपल्याला स्विंग ट्रेड कसे घ्यायचे, याच्यात रोज ट्रेड करायची प्रोसेस नाहीये. आपण एकदा ट्रेड घेणार तर एक्सपायरी मार्केटची कशी, एस्पेशली विकली एक्सपायरी, त्यानुसार आपण हे जे काही ट्रेड घेणार आहोत हे ट्रेड मिनिमम 5 दिवस, मॅक्झिमम 10 दिवस आपल्याला करायचे. जर मी इथं कुठं तरी सपोज इंडिकेटरच्या खाली मार्केट आलं, मी ट्रेड घेतला, एक्सपायरी किती लांब आहे, कोणत्या एक्सपायरी मध्ये ट्रेड करायचे, त्यानुसार मी ट्रेड घेतल्यानंतर 5 दिवसाच्या आत मला प्रॉफिट बुक करायला भेटेल, किंवा जास्तीत जास्त मी 10 दिवसापर्यंत ट्रेड ठेवेल जर एक ट्रेड केला तर. ओके, मॅक्स टू मॅक्स बोलतोय, त्याच्यापेक्षा 2 4 5 दिवसात ट्रेड बुक करता येईल. मुद्दा हा आहे की जो ट्रेड आपण घेतोय तो मॅक्झिमम जो मॅक्झिमम प्रॉफिटचा जो ऑप्शन आहे तिथं आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये, त्या मॅक्झिमम प्रॉफिट पर्यंत पण तुम्ही जाऊ शकता याच्यात. तर ती प्रोसेस काय, तर त्या प्रोसेसला मला एक्सप्लेन करायचंय. तर कधी ट्रेंड अप सांगायचा आहे, कधी ट्रेंड डाऊन सांगायचा आहे, पहिले ते एक्सप्लेन करेल. पण याच्यात कधी कधी काय असं बघा, की बघा तुम्ही जर फक्त एकदा बघाल इथं ट्रेंड अप झाला आणि यानंतर जवळजवळ 2 सप्टेंबर पासून मार्केटमध्ये जर तुम्ही याल तर 22 सप्टेंबर म्हणजे 22 दिवसापर्यंत मार्केट एकच डायरेक्शनला आहे. तर आपल्याला इथं की पॉइंट राहील की मार्केटमध्ये मी ट्रेड केला, सपोज आपण ट्रेड करणार, थोडं खाली आला, आपण ट्रेड केला, मार्केट खूप वरती झालं, गॅप अप झाला, आपण प्रॉफिट बुक करून टाकणार. पण मग रिएंट्री पण करता यायला पाहिजे. जर सेम ट्रेड मार्केट कंटिन्यू करणार असेल तर रिएंट्री कशी करायची, तर आपण रिएंट्रीचे रूल इथं बघणार आहोत. तर दोन्ही तिन्ही प्रोसेस मी तुम्हाला सांगेल. तर अप ट्रेंड कोणाला म्हणायचंय, डाऊन ट्रेंड कोणाला म्हणायचंय, आणि सेम ट्रेंड चालू असताना जर आपण प्रॉफिट बुक करून घेतला किंवा आपला नवीन ट्रेड घ्यायचा आहे, परत रिएंट्री करायची आहे, तर रिएंट्रीचे रूल काय राहतील, ही पूर्ण प्रोसेस आपण इथं डिस्कस करणार आहोत. तर मी प्रोसेस स्टार्ट करेल. ओके, तर आय होप इंडिकेटर सेटअप, इंडिकेटर सेटिंग्स तुमच्यापर्यंत क्लिअर असतील. सेटअप लावता येतील, इंडिकेटर लावता येतील. क्लिअर असेल तर चॅट बॉक्स मध्ये फक्त मला क्लिअर सांगायचं. करू शकतायत, नॉर्मल ट्राय करा. आणि अगदीच जर काही प्रॉब्लेम आला तर आकाश सरांच्या नंबर तर ऑलवेज अवेलेबल आहे तुम्हाला. तो नंबर मी ऑलरेडी दाखवलाय तुम्हाला, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, ओके. याच्यात अजून कोणाला बघा की आपण इंट्राडे करतोय तर ते तर चालूच राहील, ठीक आहे. पण मला असं की सर मी ट्रेड घेईल, एक रिस्क राहील, तेवढी रिस्क घ्यायला तयार आहे, आणि मार्केटमध्ये 2 2 4 4 5 रोज बाय सेल नाही करायचंय त्यांच्यासाठी. तर बघा प्रत्येकाचा कम्फर्ट वेगळा राहील. ज्याला इंट्राडे काम करायला आवडतं त्याने इंट्राडे कंटिन्यू करा, काही वाद नाही. ज्याला त्याच्यात इंट्राडे मध्ये थोडंसं असं वाटतंय ते स्विंग करू शकतायत. किंवा जर तुमच्याकडे कॅपिटल परमिट करताय, सपोज तुमच्याकडे 4 लॉटचे कॅपिटल आहे, 2 लॉट स्विंग मध्ये करायचे, 2 लॉट इंट्राडेला करायचे. दोघांचे आपले बेनिफिट असतात. कधी कधी मार्केट ट्रेंडी असतं तर स्विंग पण काम करतं. कधी कधी मार्केट इंट्राडे मध्ये आपल्याला प्रॉफिट येतं, परत दुसऱ्या दिवशी डाऊन, परत तिसऱ्या दिवशी अप, असं असतं. तर त्या टायमाला तुम्हाला स्विंग पेक्षा इंट्राडेला रोज प्रॉफिट बुक करणं बेटर राहते. तर दोन्ही गोष्टी बॅलन्सिंग करायच्यात. कोणतीच एकच गोष्ट करायची असं नाहीये, डिपेंड ऑन मार्केटची सिच्युएशन काय. म्हणून तुम्हाला मी इंट्राडेची प्रोसेस पण शिकवलेली आहे आणि आता स्विंग पण शिकवतोय. ठीक आहे, तर प्रोसेस स्टार्ट करूया. तर जर मला मार्केटमध्ये जेव्हा पण तुम्ही चार्ट समोर याल आणि मार्केटमध्ये आपल्याला लॉंग एंट्री म्हणजे मार्केटचा ट्रेंड अप आहे
हे कसं कळेल, त्यासाठीची प्रोसेस काय, कंडिशन काय. तर मी जेव्हा पण मार्केट समोर येणार तर मला काय कंडिशन पाहिजे की मार्केटची क्लोजिंग 1 तासाच्या जो आपली कॅन्डल इकॉनॉमिक कॅन्डल बनते त्याची लेटेस्ट कोणती पण असेल मार्केटची कॅन्डलची क्लोजिंग आपल्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती पाहिजे. जो 20 EMA आहे त्याचा अबाऊ पाहिजे. जो ब्ल्यू लाईन चालू आहे ना त्या ब्ल्यू लाईनच्या वरती मार्केटने क्लोज करायला पाहिजे 1 आवरच्या कॅन्डलने. दुसरी कंडिशन काय, हे जेव्हा होईल तेव्हा तुमच्या सुपर ट्रेंड जे इंडिकेटर आपण लावलंय ज्याची सेटिंग 20 आणि 2.5 ठेवलेली आहे ती तुम्हाला इंडिकेटर ग्रीनच पाहिजे. म्हणजे आपल्या प्राइसचा खाली इंडिकेटरची लाईन वरती वरती येईल आणि ती कलर ग्रीन असतो. जर मार्केट आपल्या त्या इंडिकेटरच्या वरती असेल याचा अर्थ ट्रेंड अप आहे. तर मार्केट आपल्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज करते 1 तासाची कॅन्डल आणि तेव्हा सुपर ट्रेंड ऑलरेडी ग्रीन आहे किंवा ग्रीन पण होतोय. तो पहिले रेड असेल रेडचे शिफ्ट होतोय ग्रीन काही पण चालेल. जर इंडिकेटर सुपर ट्रेंड इंडिकेटर ग्रीन आहे आणि 1 तासाची कॅन्डलची क्लोजिंग मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती होते तर मार्केटमध्ये तुम्हाला क्लिअर लक्षात घ्यायचे की मार्केट आता परत अप साईडला नवीन एंट्री करायला न्यू ट्रेड असू दे काय असू द्या नवीन ट्रेड करण्याची प्रोसेस आपल्याला आहे. लॉंग एंट्री म्हणजे अप ट्रेंडची प्रोसेस होईल. जर तुम्हाला ही कंडिशन कंप्लीट होताना दिसते कुठे होते पहिले बघूया. जर कंडिशन भेटली तर काय करायचं पुढची प्रोसेस आहे. तर पहिले एकदा आपण जाऊया चार्टवर. से एक्झाम्पल कधी पण मार्केटमध्ये आता इथं जाल तर इथं ती कंडिशन मॅच होत नाही म्हणून मी थोडं मागचं दाखवतोय. जसं बघा इथं मार्केट खाली खाली होतं इथं एक दिवस पूर्ण वरती गेला पण बघा इंडिकेटर रेड होतं मी काहीच करणार नाहीये. इथं मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती गेलेलं आहे बघा. तुम्ही सांगा की 20 EMA ही जी ब्ल्यू लाईन आहे या ब्ल्यू लाईनच्या वरती मार्केटने क्लोज केलं. तुम्ही मला सांगा सेटअप कंप्लीट होतोय का, यस ऑर नो सांगायचं. हा या कॅन्डलने बघा ही मुव्हिंग ॲव्हरेज आहे या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती इथं मार्केटने या कॅन्डलने क्लोजिंग केलेली आहे. EMA हा जो आहे EMAच्या वरती मार्केटची क्लोजिंग आलेली आहे. तर आपल्याला लॉंग एंट्री भेटली का चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं येस ऑर नो. एकदम सिंपल यस. बघा मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज झालं पण इंडिकेटर आपल्याला ग्रीन नाहीये इंडिकेटर रेड आहे. तर आपण इकडं ट्रेड करायचा नाही. नाही तर काय होतं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होतो की सर आपण मी तर तेच फॉलो करतो पण तो काय मिस्टेक होतो त्यालाच माहिती इंडिकेटर वापरताना. तर याच्यात सगळ्या कंडिशन लक्षात घ्यायच्या. नुसतं EMAच्या वरती केलं म्हणून आपण बाय करणार आहे तेव्हा इंडिकेटर पण मला रेडचं नाही ग्रीन पाहिजे. जर तसं राहिलं असतं तर मी ट्रेड केला असता. इथं कोणत्याही प्रकारे लॉंग एंट्री जनरेट होत नाहीये. ओके कधी होते मग की सपोज एक्झाम्पल मार्केटमध्ये या कॅन्डलला तुम्ही ऑब्झर्व करा. एक कॅन्डल अशी बनते की मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज करते का चेक करा. यस मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोजिंग आहे आणि त्याचे इंडिकेटरची सुपर ट्रेंड इंडिकेटर जे ते पण ग्रीन दिसत आहे. जर दिसतंय तर तुम्ही मला सांगायचंय सेटअप कंप्लीट होतोय का. दिसत असेल तर येस सांगा. ओके तर सेटअप आयडेंटिफाय करता येईल का आपल्याला ट्रेड कधी बनवायचा आहे कधी मार्केटचा ट्रेंड अप राहू शकतोय हे प्रत्येकाला बघा. इंडिकेटर पहिले तर मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज असायला पाहिजे फर्स्ट कंडिशन. दुसरी कंडिशन त्या टायमाला सुपर ट्रेंड ग्रीन असायला पाहिजे किंवा तुम्ही कलर पण चेंज केला कलर ग्रीन वगैरे मॅटर करत नाहीये. या या लाईनच्या वरती मार्केट चालतंय तर मला मार्केटला ट्रेंड अप वाटतोय. ठीक आहे एवढी कंडिशन ज्याला शोधता येईल तर मार्केटचा सेटअप लॉंग साठी आहे. ओके सिंपल प्रोसेस आहे. आता परत एकदा जर तुम्हाला मार्केटचा ट्रेंड अप कळतोय म्हणजे आपल्याला कळतंय की आपला EMAच्या वरती क्लोजिंग आहे तेव्हा आपल्याला सुपर ट्रेंड ग्रीन आहे तर मग करायचं काय. काय कराल तर सिंपल प्रोसेस आहे की तेव्हा आपल्याला काय क्रिएट करायचं आहे. एंट्री बघा स्ट्राईक प्राइस कशी सिलेक्ट करायची कोणता डेल्टा घ्यायचा काय घ्यायचं ते ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे. ते सगळे रूल सेम राहतील. फक्त मी जे सॉफ्टवेअर वापरतोय मी जे आपलं सिटी अकॅडमी सॉफ्टवेअर वापरतोय ज्यामध्ये मला प्रिसाइजली रेंज माहिती पडतात लवकर ट्रेड भेटतात म्हणून मी ते वापरतोय. पण जर एखाद्याला चार्ट वापरायचे त्याच्यासाठी बाकी सगळं सेम प्रोसेस आहे. तुम्हाला काय वापरायचंय क्रिएट बुल पुट स्प्रेड. म्हणजे काय कराल चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. आय होप प्रत्येकाला 15 दिवसापासून आपण ही प्रोसेस करतोय.
तर जर मला लॉंग एंट्री भेटली, मी तुम्हाला सांगतोय की बुल पुट स्प्रेड बनवायचा आहे, तर कोणत्या स्ट्राईकचा तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री करायची, कॉल करायचंय की पुट सेल करायचंय, काय करायचंय, डेल्टाची कंडिशन काय, फटाफट सांगायचं. यस, पहिले तर कोणत्या स्ट्राईकला सेल कराल, ज्या स्ट्राईकचा डेल्टा किती असायला पाहिजे, डेल्टा 50चा जवळचा, 50च्या जवळ असलेला स्ट्राईक जी काय असेल, जेव्हा मार्केट ते कंडिशन मॅच करते तेव्हा तुम्ही ऑप्शन चेन ओपन कराल, तुम्हाला दिसेल की मार्केटमध्ये यस या स्ट्राईकचा डेल्टा 50 आहे, तिला आपल्याला सेल करायचंय. आणि 20-22 जवळचा जो डेल्टा असेल, 20-22-25 मध्ये, त्या स्ट्राईकला आपल्याला काय करायचंय, बाय करायचंय. आणि आपलं बुलपुट मला व्ह्यू अप आहे मार्केटमध्ये, मोमेंटम आता याच्यानंतर ट्रेड घेतल्यानंतर साईडवेज झालं तरी प्रॉब्लेम नाहीये, आणि मार्केट वरती गेलं तरी प्रॉब्लेम नाहीये. ही गोष्ट आहे. म्हणजे मला मार्केटमध्ये प्ले काय करायचंय, तर मला तेजी प्ले करायची आहे, पण तेजी करताना इंडेक्स भरपूर साईडवेज होतात, तर साईडवेज झालं तरी बेनिफिट पाहिजे, आणि माझा व्ह्यू बरोबर झाला तरी बेनिफिट पाहिजे. टाइम डिके पण भेटेल आणि डायरेक्शनचा पण बेनिफिट भेटेल. दोघांची प्रोसेस आपण करतोय. याला म्हणतोय बुल पुट स्प्रेड. याला मार्जिन जवळपास 50 ते 60 रुपयाच्या आसपास लागेल आपल्याला. ओके, तर सेटअप क्लिअर आहे आणि ट्रेड बनवण्याची कंडिशन क्लिअर आहे. ओके, आता ट्रेड बनवला, सपोज दॅट सेटअप क्लिअर झाला की मला मग कळलं की मार्केटमध्ये हा इथं सेटअप बनला होता, या टायमाला मी ट्रेड घेतला. आता याच्यानंतर बघा, एकदा ट्रेड घेतला मार्केटमध्ये खाली येऊ शकतोय, मुव्हिंग एव्हरेजचा खाली झाला म्हणजे ट्रेंड रिव्हर्स होत नाहीये. सुपर ट्रेंड इंडिकेटर जर परत डाऊन झालं, मी कंडिशन सांगेल, तर ट्रेंड रिव्हर्स होईल. आता एकदा हा सेटअप कंप्लीट झालेला आहे, तुम्ही इथं ट्रेड बनवलं तरी ट्रेड बनेल, नाही बनवलं मार्केट खाली भेटतंय, तुम्ही जोपर्यंत हे सुपर ट्रेंड इंडिकेटर ग्रीन आहे तोपर्यंत तुमचा ट्रेंड इंटॅक्ट आहे, त्याला घाबरायचं नाही. ओके, किंवा त्याच्यात तुम्ही बघाल तर त्याच्या ब्रेक इव्हन पॉईंट खाली आलेले असतात, तर ब्रेक इव्हन पॉईंटच्या वरती आहे तोपर्यंत अजिबात चिंता नाही आहे. आणि जर खाली पण गेलं तर आपण ऍडजस्टमेंटचं बाकी आहे, तर ऍडजस्टमेंट मी पुढे सांगणार आहे. तर ऍडजस्टमेंट याच्यात ऍडजस्टमेंटची गरज पडेल. इंट्राडेला मोस्टली आपल्याला ऍडजस्टमेंट लावायची गरज नव्हती, कारण की ट्रेड घेतोय, ऍडजस्टमेंटला कधी जातो जर मोठा लॉस होतोय, तर इंट्राडेला चान्सेस आपण एक स्मॉल लॉस मध्ये आपला ट्रेड कट करतो एक्झिट रूल वापरून, तर त्यामुळे ऍडजस्टमेंट जास्त गरज पडत नाहीये. पण याच्यात नक्कीच ऍडजस्टमेंट लावावी लागेल, कधी ना कधी टाइम असे येतील की तुम्हाला ऍडजस्टमेंटची मदत घ्यावी लागेल. तर ती प्रोसेस काय ते पण आपण पुढे बघणार आहोत. पण सध्या जर मी ट्रेड घेतला तर सेटअप माहितीये, कोणता ट्रेड बनवायचा ते माहितीये, त्याची स्ट्राईक सिलेक्ट करता येते, ती प्रोसेस आहे. ओके, आता ट्रेड घेतल्यानंतर दोन पॉसिबिलिटी आहे की मला प्रॉफिट येईल, तर मी प्रॉफिट मध्ये कधी एक्झिट करायला पाहिजे, किंवा जर एक तो ट्रेड माझ्या अगेन जात असेल तर मी लॉस मध्ये त्या ट्रेडला कधी एक्झिट करायला पाहिजे. तर एक्झिट रूल क्लिअरली माहिती असणं गरजेचे आहे. एकदा सेटअप बनला, ट्रेड केला, एक्झिट रूल काय, सगळ्यात पहिले, जर सुपर ट्रेंड जो आता ट्रेड घेताना त्याचा कलर ग्रीन आहे, कोणत्याही कारणास्तव जर सुपर ट्रेंड रेड झाला, याचा अर्थ मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केलेला आहे. याचा अर्थ तुम्ही जो काही बुल पुट स्प्रेड घेतलाय, जर त्यामध्ये छोटा लॉस चालत असेल तर एक्झिट करून टाकायचंय. पण जो सुपर ट्रेंडचे इंडिकेटर शिफ्ट करता करता जर लॉस मोठा झाला असेल तर ऍडजस्टमेंट प्लेस करायची. ऍडजस्टमेंट काय प्लेस करणार पुढे डिस्कस करेल. जर स्मॉल लॉस असेल, आपल्याला ट्रेडच्या हिशोबाने 1000-1200 काहीतरी असेल, तर आपण काय कराल, त्याच्यातून लॉस बुक करून घ्यायचं. पण जर आपण ट्रेड घेतला एकदम टॉपला कुठेतरी आणि मार्केट रिव्हर्स करता करता आपल्याला जो प्रॉफिट येणार आहे किंवा जो मॅक्झिमम लॉस आहे त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी लॉस आपल्याला येतोय, आपण तो लॉस बुक करण्यात अर्थ नाही. म्हणजे एक लॉट वर मला 1000 रुपये लॉस होतो, मी विलिंग घ्यायला 1500 पण 2000 पण आहे, पण एक लॉट ट्रेड केला मी, आपला एक स्प्रेड बनवला आपण, आणि त्यामध्ये 5000 रुपये 6000 रुपयाचा लॉस येतोय, तर मग मी काय करेल, ऍडजस्टमेंट डिप्लॉय करेल. नक्की ती ऍडजस्टमेंट आपोआप तुम्हाला एक रेंज बनवून देते आणि त्याच्यात तुम्हाला लॉस रिड्यूस करण्याचा चान्स देते. किंवा मार्केट परत पुलबॅक पण झाला तर आपल्याला नो प्रॉफिट नो लॉस किंवा छोट्या लॉस मध्ये निघायला चान्स भेटेल. ती ऍडजस्टमेंट पुढे बघूया. तर मार्केटमध्ये आपण ट्रेड घेतल्यानंतर सुपर ट्रेंड इंडिकेटर जर ग्रीन आहे तर तुम्हाला काहीच करायचं नाहीये, जोपर्यंत ते ग्रीन आहे आरामात बसा.
मार्केट साइडवेज होऊ दे, मार्केट ट्रेंडी होऊ दे, प्रॉफिट भेटेल. रिस्क फक्त काय, इंडिकेटरने शिफ्ट नको व्हायला, जो अप मूव दाखवतोय तो डाऊन मध्ये नको जायला. पहिला एक्झिट जर झालं, स्मॉल लॉस असेल तर इमिजिएटली एक्झिट करणार, नसेल तर ऍडजस्टमेंट लावायची आहे. कशी, कोणती, पुढे बघूया. पण ऍडजस्टमेंट डिप्लॉयमेंट कधी कराल, जर मार्केटमध्ये बघा मी इथं कुठेही ट्रेड घेतला, थोडं साइडवेज होतोय, फरक पडत नाही, थोडं वरती गेला आनंद आहे, थोडाफार प्रॉफिट दिसेल, पण बुक नाही होणार. मार्केट एका की खाली आलं, या 2-3 कॅन्डल इथं चालू आहेत. तुम्ही मला सांगा, इथून मार्केट इथं साइडवेज झाल्यानंतर थोडंसं डाऊन आलं, पण इंडिकेटर अजून ग्रीन आहे, तर तुम्हाला या ट्रेड मधून, जर मी या कॅन्डलला कुठेही ट्रेड घेतला असेल, इथं कुठेही ट्रेड घेतला असेल, तर या कॅन्डल नंतर इथं मला कुठेही एक्झिट करायची गरज आहे का? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. एक्झिटची कंडिशन मॅच होते का? अगदी सिंपल, सरळ, सिंपल. आपल्याला ट्रेड इंडिकेटर ग्रीन आहे, वरून खाली आलं, पहिले ट्रेड घेतलं असेल तुमच्याकडे काही ऑप्शन नाहीये, पण सेटअप नंतर जर ट्रेड नाही घेतलं, मार्केट खाली येतंय, तुम्हाला माहिती आहे की मार्केट ईएमआयच्या वरती क्लोज झाला होता, इंडिकेटर ग्रीन झालेलं आहे सुपर ट्रेंडचं, आणि आपल्याला कळतंय की मार्केटमध्ये पुलबॅक येतोय, आपल्या लाईनच्या जवळ भेटला तर फार कमी रिस्कने ट्रेड करता येईल. आता याच्यात बघा, तुम्हाला तुम्ही किती स्मार्टली प्ले करता ते मॅटर करतंय, की तुम्ही इथं ट्रेड करा, थोडं पुलबॅक नंतर ईएमआयच्या जवळ आला तेव्हा ट्रेड करा, दरवेळेस एकदम बॉटमला येणार असं नाही होत. ओके, त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं की वरून जेव्हा मार्केट पुलबॅक करेल, मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळ येईल, तेव्हा तुम्हाला ट्रेड घ्यायचा. थोडीफार रिस्क राहते, तिथून खाली गेले तर स्मॉल लॉस मध्ये पण एक्झिट करता येते. फक्त प्रयत्न करायचं की मुव्हिंग ऍव्हरेज पासून मार्केट खूप लांब असेल, की मुव्हिंग ऍव्हरेज इथे बघा आणि मार्केट खूप वरती बसलेलं आहे, हा मोठा गॅप इथं तयार झालेला आहे, याचा अर्थ मार्केट पुलबॅक करेल किंवा साइडवेज मुवमेंट करेल, तर तेव्हा नवीन ट्रेड नका करू. म्हणजे ट्रेंडच्या डायरेक्शनला मोठा ट्रेड झाल्यानंतर ट्रेड अवॉइड करा. म्हणजे कधी कधी काय होतं की आपण काय करतो की बस सेटअप झाला, आपण ट्रेड करतो, आणि आपण ट्रेड घेतलं मार्केट का पडतं, कारण की ऑलरेडी रॅली झाल्यानंतर ट्रेड करतात. तर रॅली झाल्यानंतर नाहीये, रॅली झाली ठीक आहे, त्याच्यानंतर मार्केट परत पुलबॅक करेल, जेव्हा जेव्हा तो आपल्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळ येईल, आपण परत एंट्री घेऊ शकतो, किंवा नवीन एंट्री जी काय असेल ती तुमची, तो ट्रेडअप घ्यायचा आहे. मग तिथून आपलं सुपर ट्रेंड पण खूप जास्त लांब राहणार नाहीये, तर रिस्क ऑलवेज तुमच्या कंट्रोलमध्ये राहील. खूप वरती गेलं, गॅपअप झाल्यानंतर माणसाला वाटतं की बस आता इथून वरती पळेल, नाही होत. मार्केटमध्ये 1 तासाची कॅन्डल आहे, जोपर्यंत जर एखाद दिवशी जर मार्केट गॅपअप पण झाला, तर पूर्ण 1 तास, 9:15 मार्केट स्टार्ट होईल, 10:15 पर्यंत ही कॅन्डल कंप्लीट होईल. तर 1 तासानंतर जर त्या हायच्या वरती परत मार्केट जात असेल, तर तुम्ही ट्रेड बनवा, अदरवाईज घाई करू नका. तुम्ही एवढा रूल जर केला ना फॉलो, की मार्केट जोपर्यंत या इंडिकेटर मुव्हिंग ऍव्हरेज जवळ येत नाहीये, किंवा मार्केट इथं हायर आहे, रोज मार्केट ओपन झाल्यानंतर क्लोज वरती करत नाहीये, तोपर्यंत मी ट्रेड करणार नाही. एवढं जर केलं तर तुम्ही कधी टॉपला रॉंग ट्रेड करणार नाहीये. पुलबॅक मध्ये तुम्हाला आपोआप ट्रेड करायला भेटेल. तर पुलबॅक मध्ये हा, वरून मार्केट खाली पडताना तुम्हाला ट्रेड करायचं आहे, ऑलवेज असं वाटतं की सर मार्केटला 2 तासापासून 4 तासापासून खाली आलेलं आहे, मी कसं ट्रेड करू, तुमचं माइंडसेट बदलावं लागेल. जोपर्यंत तुम्ही पडणाऱ्या मार्केटला ट्रेड करण्याचे जिगर तुमच्याकडे येत नाही, ती प्रोसेस येत नाही, पुलबॅक मध्ये एंट्री करायची असते, मार्केट इथून खाली गेला लॉस घेऊन टाकेल, हे जो करू शकतोय त्याला मार्केटमधल्या रॅली भेटतील. हा, वरती गेल्यानंतर परत एंट्री करणं, त्या गोष्टी पुढच्या आहेत, ते तुम्ही मार्केटमध्ये अजून चेस कराल, पण मार्केटला फोकस करायचा आहे की हा पुलबॅक करतोय का ट्रेंड रिव्हर्स होतोय. इंडिकेटरच्या खाली गेला, मी ट्रेंड रिव्हर्स करून टाकेल, मी एक्झिट करून टाकेल, नो डाऊट. तर ते लॉस घ्यायचं, किंवा छोटा लॉसेसचा लॉस बुक करणार, किंवा ऍडजस्टमेंट डिप्लॉयमेंट करणार. तर ऍडजस्टमेंट पुढे डिस्कस होईल, तर ती प्रोसेस आहे. तर आय होप पहिले फोकस काय की मी ट्रेड कुठं करायचा, तो सेटअप क्लिअर झाला. इन केस मार्केट मी ट्रेड घेतला नाही, मार्केट मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळ चालू आहे, या ईएमआयच्या जवळ चालू आहे, तुम्ही नवीन ट्रेड ऑलवेज करायची हिंमत करा, घाबरू नका. आणि जर मार्केट या सुपर ट्रेंड इंडिकेटरला ग्रीनचं रेड करून टाकलं, तर मात्र मार्केटमध्ये नाद नाही करा, नाही नाही वरती जाईल असं कधी करायचं नाहीये. शिफ्ट करतोय, त्याच्यानंतर मार्केट थोडावर पुलबॅक पण करतोय, नो प्रॉफिट नो लॉस, छोट्या लॉस मध्ये निघायला भेटतंय, एक्झिट करायचं. किंवा जर त्या टायमाला लॉस मोठा दिसतोय, तर आपण ऍडजस्टमेंट लावायची. या गोष्टी लक्षात घ्यायचं, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जर हे होत नाहीये, तर दरवेळेस काही मार्केटमध्ये ट्रेड गेला मार्केट उलट थोडी हो जाणार आहे, तर एखाद वेळेस जाईल. पण जेव्हा मार्केट तुमच्या फेवरमध्ये जात आहे, प्रॉफिट कधी बुक करायचा, एक्झिट कसं करायचं, ते पण इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडमध्ये घेतायत,
तर तुम्हाला काय करायचं, एकदा ट्रेड घेतला, सपोज मी मंडेला घेतला, कधी पण ट्रेड घेतला, तर तो ट्रेड मी एक्सपायरी पर्यंत ठेवेल. एक्सपायरीच्या आदल्या दिवसापर्यंत ठेवा किंवा एक्सपायरीच्या सकाळी सकाळी, ज्या दिवशी एक्सपायरी असेल तर पहिल्या 1 तासात प्रॉफिट बुक करा. मी मोस्टली प्रयत्न करतो की ऑलरेडी मोठा प्रॉफिट येत असेल आणि मॅक्झिमम प्रॉफिटच्या 70-80% प्रॉफिट येत असेल तर एक्सपायरीच्या आदल्या दिवशीच प्रॉफिट बुक करून टाकतोय. आणि जर वाटतंय की नाही अजून अर्धा तास आपण उद्याच्या मार्केटला, तर एक्सपायरीच्या दिवशी पहिल्या 1 तासाची मार्केटची मुवमेंट झाली तर आपण प्रॉफिट बुक करायचं. म्हणजे एक्सपायरीचा जर मी ट्रेड घेतला, सपोज मी आता ट्रेड घेतला आणि 7 ऑक्टोबर मध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड केलेला आहे, तर आजपासून मी मॅक्झिमम 6 ऑक्टोबर पर्यंत ठेवेल. ओके, जर मला आपला जो मॅक्झिमम प्रॉफिट दिसतोय त्या मॅक्झिमम प्रॉफिटचा जर मला 70-80% प्रॉफिट येत असेल तर मी बुक करून टाकेल. अदरवाईज मी काय करेल, थोडं प्रॉफिट कमी असेल तर एक्सपायरीच्या दिवशी सकाळी 1 तास ट्रेड ठेवेल. त्याचा फायदा काय असतो की टाइम डिके जोरात होतोय, तर तो पण भेटतोय आणि आपल्याला 10:15 10:30च्या आसपास एक्सपायरीच्या दिवशी प्रॉफिट बुक करायचं. ट्रेड घेतला, तुमचा इंडिकेटर ग्रीन होता, मार्केट तसंच राहिलं, ना वरती गेलं ना जास्त खाली गेलं, साइडवेज काय जे काय असेल, पण इंडिकेटर ग्रीनचं ग्रीन राहिलं, माझा ट्रेड तसाच राहणार एक्सपायरी पर्यंत. एक्सपायरीच्या डेला मला शेवटपर्यंत नाही थांबायचंय, गामा रिस्क येऊन जाते. म्हणून मी काय करेल, एक्सपायरी डेला पहिला 1 तासाच्या मुवमेंट नंतर मी प्रॉफिट बुक करून घेईल. आपल्या स्ट्राईक पासून लांब असेल तर मोठा प्रॉब्लेम नसतोय, पण स्ट्राईकच्या जवळ असल्यावर तुम्ही थांबाल तर काय होईल, कधी कधी एकाएकी प्रीमियम वाढतात गामा रिस्क असल्यामुळे तिथं, तर आपल्याला त्या रिस्क काय काय त्या भांगडे जायचंच नाहीये. अगदी सिंपल सोपं सरळ ठेवायचंय की पहिला 1 तासानंतर तुम्हाला जो काही मॅक्झिमम प्रॉफिट भेटतोय तो प्रॉफिट बुक करायचा आणि त्या ट्रेड मधून एक्झिट करायचं. तर ट्रेड घेतला, एक्सपायरी पर्यंत आपण होल्ड करणार. एक्सपायरीच्या दिवशी ओपन झाल्यानंतर पहिल्या 1 तासानंतर प्रॉफिट जो काय भेटतोय तो बुक करून टाकायचा, तो ट्रेड एंड होईल. ठीक आहे, तर ट्रेड घेतल्यानंतर मॅक्झिमम एक्सपायरी डे पर्यंत जर इंडिकेटर तसंच राहिलं, एक्सपायरी पर्यंत थांबून राहील. ओके, दुसरं अजून काय राहील की सर मला कधी कधी असं वाटतं की मला प्रॉफिट बुक करायला असं वाटतं, ठीक आहे, री एंट्री करायची. तर हा एक इम्पॉर्टंट थर्ड पॉईंट पण कंडिशन आहे की ट्रेड घेतला, तुम्हाला एक्सपायरी पर्यंत थांबायला 10 दिवस वेट लागतोय, पण मी ट्रेड घेतला सर, मला मॅक्झिमम प्रॉफिट आपल्या ट्रेडमध्ये जेव्हा आपण सेटअप केला आणि त्याच्या सपोज मला 7,800 किंवा 8,000 रुपये प्रॉफिट चालू होता, की आपण या ट्रेडमध्ये 8,000 रुपये कमवणार आहोत, आणि आज ट्रेड घेतला आणि आज किंवा उद्या 1 किंवा 2 दिवसात, एका दिवसात किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत 1-2 दिवसातच आपल्याला 50%, 60%, 70% प्रॉफिट भेटतोय. एक्सपायरीला अजून 5 दिवस बाकी, 4 दिवस बाकी आहे, आणि आपल्याला त्याच्या अगोदरच म्हणजे आपण ट्रेड घेतला, तुम्ही ट्रेड घेतला, मोमेंटम मार्केटमध्ये जोरात आलं आणि तुम्हाला जर 1 किंवा 2 दिवसाच्या आत 50% पेक्षा जास्त 60-70 काही प्रॉफिट भेटतोय, तर तुम्ही काय करायचं, परत त्याच्यानंतर पुलबॅकची वाट नाही बघायची. मग तेव्हा प्रॉफिट बुक करायचा आणि परत मार्केट जेव्हा पुलबॅक करेल तेव्हा रिएंट्री करायची. तर 3 कंडिशन आहेत एक्झिटसाठी. जर ट्रेड घेतला, मार्केटने डिरेक्टली ट्रेंड शिफ्ट केला तर लॉस असेल, त्या लॉसला बुक करायचंय किंवा ऍडजस्टमेंट प्लेस करायची. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रेड घेतला, मला प्रॉफिट येतोय किंवा साइडवेज चालू, छोटं मोठं प्रॉफिट लॉस चालत असेल, पण इंडिकेटर माझ्या ग्रीनच आहे, त्याच्यामध्ये कोणताही ट्रेंड रिव्हर्स होत नाहीये, मी ट्रेड कंटिन्यू करेल, मार्केट टाइम व्हॅल्यू देईल मला, बाकी सर्व गोष्टी करता 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 एक्सपायरीचा दिवस येऊन गेला. एक्सपायरीच्या दिवशी मला पहिल्या 1 तासानंतर प्रॉफिट बुक करून टाकायचं, जेवढा भेटतोय तेवढा बुक करून टाकायचा. ठीक आहे, अदरवाईज कधी असं होईल की ट्रेड घेतला आणि एक्सपायरी दिवस फार लांब आहे, 4-5-6 दिवस बाकी आहे, आणि ट्रेड घेतल्यानंतर 1-2 दिवसात मार्केट मला त्या ट्रेडमध्ये मॅक्झिमम प्रॉफिट जो दिसतोय त्या मॅक्झिमम प्रॉफिटचा 50%, 60%, 70% प्रॉफिट मला भेटतोय, मी काय करेल, तो प्रॉफिट पहिले बुक करून टाकेल, लॉक करेल आणि मार्केटला पुलबॅकची वाट बघेल. जेव्हा पुलबॅक येईल परत रिएंट्री करून टाकेल. तर या पद्धतीने तुम्हाला एक्झिट रूल वापरायचे. जसं की सपोज बघा की तुम्ही जर ट्रेड घेतला, इकडं ट्रेड घेऊ दे की इकडं पुलबॅक, नंतर तुम्ही बघा मार्केट थोडं खाली गेलं आणि परत जेव्हा सुपर ईएमआयच्या वरती मार्केट क्लोज करतोय, तुम्ही इथं कुठेही ट्रेड केला, म्हणजे बघा इकडे ट्रेड केला असेल कोणीतरी, इंडिकेटर ग्रीन आहे, ठीक आहे, किंवा मार्केट खाली आलं, जवळ ज्याने केलं असेल ठीक आहे, अदरवाईज मी ऍटलीस्ट अजून करतो की मार्केट खाली आलं, हे 2-3 तास साइडवेज करतंय, ग्रीन कॅन्डल बनली, या कॅन्डलने मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती परत क्लोज केलं, तुम्ही परत ट्रेड करू शकता. म्हणजे एक तर तुम्हाला इथं एंट्री भेटेल, पहिल्या वेळेस एंट्री कराल, किंवा जर आपण नंतर असेल तर मी या कॅन्डलला एंट्री कराल. ठीक आहे, याला ज्याला मार्क केले मी, ज्याला एरो ड्रॉ केलं, ही सेकंड एंट्री झाली. इथं कुठेही ट्रेड केला
आणि मार्केट बघा नेक्स्ट डेला ही जी मुवमेंट आहे ना, इथून जर मार्केट बघितलं आपण तर इथून इथपर्यंत मार्केट गेलेलं आहे. तर या शार्प मुवमेंटमुळे काय होईल माहिती का, की तुम्ही जो ट्रेड घ्याल इथं जवळपास मार्केट चालू होतं हाय करतो 650 ला आणि मार्केट डायरेक्टली पोहोचलो 970 ला. 200-250 पॉईंट जे तुम्हाला मुवमेंट भेटतंय तर मिनिमम 70-80% प्रॉफिट तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार आहे पहिल्या 1 तासात. तर तुम्ही काय कराल त्या टायमाला प्रॉफिट बुक करून टाकायचं. तेव्हा परत उरलेल्या प्रॉफिटसाठी वाट नाही बघायचं, प्रॉफिट बुक करायचं, कारण की सडन मुवमेंट जेव्हा मार्केटमध्ये येते त्यानंतर मार्केट पुल बॅक करणार आहे. म्हणून तो थर्ड रूल आहे. जेव्हा पुल बॅक करेल परत मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास आला किंवा तुम्ही तेव्हा ट्रेड करा, किंवा मार्केट खाली जाऊन परत मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती क्लोज करतोय तेव्हा रिएंट्री करा. तर ही प्रोसेस करायची आहे. जोपर्यंत इंडिकेटर ग्रीन आहे बुल पुट स्प्रेड बनवत राहायचे आणि एक तर एक्सपायरीच्या दिवसपर्यंत होल्ड करायचं, किंवा मॅक्झिमम प्रॉफिट 50% पेक्षा जास्त जर मला लवकर भेटतोय तर प्रॉफिट बुक करायचं, परत पुलबॅक आला का परत रिएंट्री करायची. एक टाइम येईल की जेव्हा मार्केट असं करता 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 एक टाइम येईल की मार्केट काय करेल की तुम्ही ट्रेड घ्याल, जेव्हा पण तुम्ही ट्रेड घ्याल बघा परत खाली आलं तुम्हाला वाटतं 2-4 वेळेस आपल्याला प्रॉफिट भरपूरच भेटला, मुव्हिंग ॲव्हरेज तुम्ही ट्रेड कराल तुम्हाला वाटेल की मी परत इथे एंट्री केली आणि इथून वरती न जाता मात्र मार्केट काय होईल इकडे चालत जाईल. सपोज दॅट इथून तुम्ही जेवढे पण 3-4-5 वेळेस ट्रेड घेतले असतील कंटिन्युअस तुम्ही प्रॉफिट 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 करत याल. ओके, पण एक टाइम जो मार्केटमध्ये आपण बोलतो बघा 80% 85% ऍक्युरेसी याचे कारण काय की कधी ना कधी मार्केटला ट्रेंड रिव्हर्स करणं आहे. इथं सेटअप परत झाला बघा की मार्केट खाली आला असेल परत पुलबॅक झाला, मला मी परत इथं रिएंट्री केली. सपोज दॅट्स एक्झाम्पल मी इथं नवीन न्यू एंट्री करतोय किंवा रिएंट्री करतोय, मला वाटतं मार्केट अजून वरती जाईल, गेलंच नाही आणि मार्केट असं करता 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 ही कॅन्डल बनली. मी काय करायला पाहिजे ऍज पर एक्झिट रूल मी 3 कंडिशन दिल्या आहेत, तिघांपैकी कोणती कंडिशन इथं मॅच होत आहे चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. कोणती कंडिशन मॅच होते? जर इकडे कोणी ट्रेड केला असेल कधी पण ट्रेड करू द्या, मॅक्झिमम रॉंग ट्राय इथं किंवा इथं कुठं पण ट्रेड जर केला असेल पुलबॅक नंतर आणि जर इंडिकेटर जे ग्रीन होतं मी निघणार नाहीये, पण या कॅन्डलने काय केलं या इंडिकेटरच्या खाली क्लोजिंग दिलं, सुपर ट्रेंडच्या खाली क्लोज केलं, याचा अर्थ मार्केटने काय केलेलं आहे ट्रेंड रिव्हर्स केलेला आहे. ईएमएच्या खाली नाही, सुपर ट्रेंड रेडचं ग्रीनचं रेड झालेलं आहे. हे जे ग्रीन होतं ग्रीनचं रेड मध्ये शिफ्टिंग झालेली आहे. याचा अर्थ मी जर स्मॉल लॉस असेल तर लॉस बुक करायचा आणि ट्रेड मधून एक्झिट करायचं. ठीक आहे. दुसरं, लॉस जर मोठा असेल तर ऍडजस्टमेंट लावणार, म्हणजे माझा लॉस लिमिट होऊन जाईल, लॉक होऊन जाईल, त्याच्यानंतर लॉस वाढणार नाही. ओके, बघा सर तुम्ही अजून कन्फ्युजन करताय. बघा ईएमएचा खाली तर मार्केट भरपूर वेळेस आलं, याच्यात आणि याच्यात फरक काय लक्षात घ्या की तुम्ही जर इकडे बघाल तर इथं पण ही जी ब्ल्यू लाईन आहे ही ईएमए, या ईएमएच्या खाली ही कॅन्डल पण क्लोज झालेली आहे. ईएमएच्या खाली आलं म्हणून ट्रेंड रिव्हर्स होत नाहीये. या सुपर ट्रेंडचा खाली मार्केटने खाली जर इथून जर मार्केट खाली गेलं तर ट्रेंड रिव्हर्स होईल. मुव्हिंग ऍव्हरेजचा खाली येईल परत वरती गेलं ट्रेंड रिझ्यूम होतो परत वरती जातो, त्याला प्रॉब्लेम नाहीये, ती रिएंट्रीसाठी कामाचं आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे सिंपल प्रोसेस, जोपर्यंत इंडिकेटर सुपर ट्रेंड जोपर्यंत ग्रीन असेल तोच ट्रेंड कंटिन्यू, मध्ये मध्ये 2-2 4-4 5-5 कॅन्डल बनत राहतील, त्याला वाद नाही. बघा इथून परत खाली आलं परत बनलं परत खाली आलं, ही परत प्रोसेस आता आपलं ही प्रोसेस तर कंटिन्यू ती प्रोसेस कंटिन्यू करायची आहे. आय होप प्रत्येकाला क्लिअर असेल. तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे, अदरवाईज त्याची पीपीटीच्या मी पूर्ण पाठवून देईल, तुम्ही ती चिंता करू नका. स्ट्रॅटेजी ऑलरेडी आपण केले. यस, ओके. हा, इंट्राडेचा ट्रेड आपण एक्झिट केलाय साहेब, आज काही चिंता नाही. इंट्राडेचं बघा एक्झिट एक्झिट असेल त्याला एक्झिट वापरायचंय, जेव्हा आपण एक्झिट करतो ते एक्झिट करणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरचं ही आपण स्विंगचं सेटअप बोलतो, स्विंगचं माइंडसेट वेगळं, रोज ट्रेड करायचे नाहीये, मार्केट 2-2 दिवस कधी वरती जाते जोपर्यंत नवीन सेटअप येते तोपर्यंत ट्रेड नाही करायचा आहे. तर तुमचं कम्फर्ट काय राहील, मी दोन्ही सेटअप तुम्हाला शिकवून देतोय. ओके, परफेक्ट.
तर हे एक्झिट रूल तुम्हाला सांगितलेले आहेत. आय होप प्रत्येकाला क्लिअर असतील. याच्यात जर मार्केट डाऊन मध्ये कधी जात आहे तर सिंपल, जसं आपण आपचं बघितलं तर एक्झॅक्टली अपोजिट आलं की काय पाहिजे मला, की मार्केटची क्लोजिंग 20 EMA च्या खाली पाहिजे, बिलो पाहिजे. ओके, त्यानंतर सुपर ट्रेंड इंडिकेटर रेड पाहिजे. जर ही कंडिशन मॅच झाली तर मी काय करेल, मी बियर कॉल स्प्रेड बनवेल. म्हणजे कॉल 50 स्ट्राईकच्या डेल्टाचा मी विकून देईल, ज्याचा डेल्टा 50 असेल त्या स्ट्राईकला मी सेल करेल, आणि 20-22चा डेल्टा जो ज्याचा कॉल असेल त्याला मी बाय करून टाकेल. तर सिंपल बियर कॉल स्प्रेड माझ्या बनवून जाईल. कारण एटीएमचा मी सेल करून टाकेल, ओटीएमचा बाय करून टाकेल. एक्झिट रूल अगेन सेम, की मार्केट खाली आहे, इंडिकेटर रेड असेल, ओके, पण रेडचा ग्रीन झाला, जो काही लॉस असेल त्याच्यातून एक्झिट करायचंय अपोजिट ट्रेडला. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मार्केट एक्सपायरीच्या दिवशीला तुम्ही ट्रेड घेतला आणि एक्सपायरी मध्ये थांबता थांबता टाइम साईडवेज वगैरे करतो, 2-4-8 दिवस येईल, मॅक्झिमम 10 दिवस आपण थांबलो, मॅक्झिमम प्रॉफिट पर्यंत पण नाही गेलं, पण एक्सपायरीच्या दिवसाला, एक्सपायरीच्या दिवशी सकाळी 1 तासानंतर प्रॉफिट बुक करून टाकायचं. किंवा आपण ट्रेड घेतला आणि एक्सपायरी खूप लांब आहे, 2-4 दिवस बाकी आहेत, आणि 1-2 दिवसातच मार्केटमध्ये मला माझा मॅक्झिमम प्रॉफिटचा 50-60-70% प्रॉफिट मला भेटतोय, तर मी अननेसेसरी परत तो उरलेल्या छोट्या प्रॉफिटसाठी, जो प्रॉफिट ऑलरेडी भेटतोय त्याला सोडणार नाहीये, त्याला प्रॉफिट बुक करायचं, परत मार्केट पुलबॅक करेल, परत रिएंट्री करेल, रिएंट्रीचा वापर करायचा. रिएंट्री मी अजून परत सेपरेटली तुम्हाला डिस्कस करणार आहे. तर शॉर्ट एंट्री किंवा बियर कॉल स्प्रेड कधी बनवायचे स्विंगसाठी, ती प्रोसेस पण तुमच्या समोर. ही कंप्लीट प्रोसेस आपल्याला वापरायची. ओके, तर एक्सपायरी डेट सिलेक्शन कसं करायचं जेव्हा पण हा ट्रेडचा सेटअप होईल. सपोज सगळ्यात महत्वाचं याच्यात एक पॉईंट करायला, की सपोज इथं मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स झाला, मंडेला सपोज 22 सप्टेंबरला मार्केट खाली आलं, तर मी कोणत्या एक्सपायरी मध्ये ट्रेड करायला पाहिजे. तर त्याचे रूल लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा पण मार्केटमध्ये याला, आता विकली एक्सपायरी आपल्याला मंगळवारी असते, तर त्यानुसार बघा की करंट कंडिशन, जे काही ट्रेड मार्केटच्या नवीन ट्रेड, जो शॉर्ट एंट्री किंवा लॉंग एंट्रीची जी कंडिशन आहे, ती सोमवारी किंवा मंगळवारी, म्हणजे मंडे किंवा ट्यूसडेला जर येत असेल, तर तुम्ही काय करणार. सपोज सोमवारी तुम्हाला सेटअप भेटला किंवा मंगळवारी सेटअप भेटला, तर त्याच आठवड्यात काम करून फायदा नाही, कारण की ऑलरेडी लगे मंगळवारीच एक्सपायरी होणार आहे. तर आपण काय कराल, तर पुढच्या मंगळवारी, म्हणजे देन तुमची जी करंट एक्सपायरी असेल त्या दिवसाची, जसं मंगळवार, बुधवार, सोमवार आणि मंगळवार असेल, तर तुम्ही काय कराल, त्या मंगळवारला सोडून पुढचा जो मंगळवार असेल त्याच्यात ट्रेड करायचं. ठीक आहे. तर ती प्रोसेस करायची आहे. ओपन द ट्रेड ऑन नेक्स्ट एक्सपायरी, म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्याला नेक्स्ट म्हणू शकताय, कारण 1-2 दिवस बाकी असल्यावर आपल्याला त्याला अजिबातच ट्रेड करायचा नाही. ओके. आणि दुसरं एक राहतं, की वेनेसडे, थर्सडे किंवा फ्रायडेला जर होत असेल नवीन ट्रेड, तर जो पुढचा मंडे म्हणजे 7 तारखेला असेल, तर 7+7 जर पकडलं तर 14 ऑक्टोबरला ट्रेड येईल. तर 14 नाही, बुधवार, म्हणजे सपोज 8-9 मी दाखवेल तुम्हाला एक्सपायरीच्या पण, तर बुधवार, मंगळवार किंवा शुक्रवारी जर आपलं ट्रेड बनत असेल, नवीन सेटअप येत असेल, तर लगेच करंट जे 3-4 दिवस बाकी आहेत आपल्या, सपोज एक्झाम्पल आपण बोलूया की मंगळवारी लगेच एक्सपायरी येते, तर मी ते न करता तेव्हा मी पुढच्या मंगळवारी चालला जाईल, तर दुसऱ्या आठवड्याला शिफ्ट होणार आहे, तर त्याला मी म्हणतोय नेक्स्ट एक्सपायरी. म्हणजे काय, नेक्स्ट वीकला अजून एक वीक सोडून एक वीक मध्ये तुम्हाला जावं लागेल. त्याचं कारण काय, की पहिले गुरुवारी असल्यावर आपल्याला करता यायचं, की मला जर शुक्रवारी यायचं असेल, मी करंट गुरुवारी करता येतो, पण आता 2-3 दिवस जी एक्सपायरी असते ती मंगळवारी येते. त्यामुळे आपण काय करतो, सिंपल प्रोसेस आहे. सोमवार मंगळवारी असेल तर त्या आठवड्याच्या, म्हणजे तो मंगळवार तर सोडून देणार, जो नेक्स्ट करंट मंगळवार जो सुरू होणार असेल त्याच्यात एक्सपायरी मध्ये, म्हणजे करंट एक्सपायरी मध्ये काम करणार. पण बुधवार, गुरुवार, शुक्रवार कधी पण होत असेल, तर तेव्हाची जी करंट असेल त्याच्यात नाही करायचंय. डिरेक्टली एक आठवडा, म्हणजे मंगळवार सोडून पुढच्या मंगळवार जो असेल, नेक्स्ट वीकच्या एक्सपायरी मध्ये काम करायचं, म्हणजे जेणेकरून तुम्ही बुधवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी ट्रेड कराल, तर तो ट्रेड तुमचा जवळपास एक 8-9-10 दिवसापर्यंत राहील. आणि जर सोमवारी किंवा मंगळवारी जे ट्रेड बनेल, तर पुढच्या मंगळवारी ट्रेड आपला एक्झिक्यूट होईल, म्हणजे 5-6 दिवस, 7 दिवसात तुमचा ट्रेड कम्प्लीट होऊन जाईल. ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. एक्सपायरी डेट सिलेक्शन हे इम्पॉर्टंट राहील. काही डाऊट असेल, प्रॅक्टिस केल्यानंतर कमीत कमी किंवा एक्सपायरी सिलेक्ट करताना एक सिंपल रूल लक्षात घ्या, हे बाकी आठवडा, दिवस वगैरे करण्यापेक्षा, जेव्हा पण तुम्ही ट्रेड बनवाल, तर ट्रेड करताना तुम्हाला ऍटलिस्ट ज्या दिवशी ट्रेड घेतला तिथून पुढे ऍटलिस्ट 5 दिवस तुमच्याकडे असायला पाहिजे. तर मिनिमम 5 दिवस जर त्या एक्सपायरीला तुम्हाला ट्रेड करायला भेटतोय, तर त्याचा ट्रेड बनवायचा आहे, अदरवाईज त्याच्या पुढच्या आठवड्यात ट्रेड बनवायचा. एवढा रूल वापरला, विषय संपतोय. ठीक आहे. रिएंट्री काय, रिएंट्री ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली, पण तरी एकदा परत सांगतो, की आपण सपोज सुपर ट्रेंड ऑलरेडी ग्रीन आहे, तुम्ही मध्ये असं थोडी राहील की दरवेळेस तुम्ही नवीनच ट्रेड कराल. सपोज दॅट आता तुम्ही या मिनिटला आलेला आहात, इथं तुम्ही मार्केटमध्ये आलेला आहात, कधीतरी असं झूम करूया, की मी मार्केट ऑलरेडी इथं आलेलं आहे आणि मी 10 सप्टेंबरला मार्केटला बघतोय,
तर मग मला रिएंट्री कसं करायचं ते माहिती असेल पाहिजे. किंवा मी सपोज हा ट्रेड बनला, मार्केट वरती होऊन गेला, प्रॉफिट बुक करून घेतलं, परत मार्केट खाली आलं, तर मग मी परत रिएंट्री करण्याची कंडिशन काय? तर मार्केट ऑलरेडी अप ट्रेंड मध्ये आहे, ऑलरेडी बुल पुट ट्रेड तुमचं बनतोय, तो ट्रेड कधी प्रॉफिट बुक केला असेल का जे असेल, पण परत रिएंट्री करायची आहे. तर रिएंट्रीचा रूल काय तुमचा? तो सुपर ट्रेंड ऑलरेडी ग्रीन असेल. ओके. मार्केट जर इन केस जे मुव्हिंग एव्हरेज आहे त्याच्या खाली मार्केटने क्लोज केलं असेल, ओके, आणि आता थोड्या वेळानंतर जेव्हा मार्केट परत रिएंट्री, परत त्याला आफ्टर सम टाइम 1 तास 2 तास 3 तासानंतर ईएमएचं खाली मार्केट आलं होतं आणि 2-3 कॅन्डल बनले असेल, साइडवेज आलं असेल, पण सुपर ट्रेंडला रेड नाही केलं, ग्रीनच राहिलं आणि परत ईएमएच्या वरती क्लोज करतोय, म्हणजे मार्केटने डिसेंट पुलबॅक पण करून घेतला, ईएमए पर्यंत किंवा ईएमएच्या खाली आलं आणि परत ईएमएच्या वरती मार्केटने 1 तासाची कॅन्डलची क्लोजिंग आली, तुम्हाला रिएंट्री करायला काही हरकत नाही. देन बुल पुट परत बनवा, म्हणजे वरून मार्केट खाली आला मुव्हिंग एव्हरेज पर्यंत आणि तिथं परत एक ग्रीन कॅन्डल बनली 1 तासाची. इन शॉर्ट तुम्हाला ट्रेड करायला पाहिजे. हे आहे रिएंट्री. सेम ट्रेड असल्यावर सेम ट्रेंड 2-2, 4-4, 8-8, 10-10, 20-20 दिवस चालू शकतोय, मग तेव्हा तुम्हाला रिएंट्री माहिती असेल पाहिजे की पुलबॅक झालाय, मार्केट परत 1 तासाची कॅन्डल क्लोज करते, मी परत ट्रेड करेल, मार्केटवरती तर ती प्रोसेस करण्याच्या प्रोसेसला आपण इथं रिएंट्री म्हणतोय. सेम जसं आपण अपसाइड सांगतोय तसं डाऊन साठी जर मार्केट खाली जात असेल तर डाऊन मध्ये काय करेल की ऑलरेडी रेड आहे, मार्केट मुव्हिंग एव्हरेजचा वरती आला, ईएमएच्या वरती आला, पण इंडिकेटर शिफ्ट नाही करू शकला, साइड वेज झाला असेल, पुलबॅक झाला आणि परत ईएमएच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली परत क्लोज करतोय, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा परत डाऊन साईडला मार्केटने बिलो क्लोज केलं, म्हणजे मार्केट खाली ऑलरेडी होतं, थोडं 2-4 कॅन्डल ग्रीन बनल्या, मुव्हिंग एव्हरेज किंवा त्याच्या वरती पण निघून गेलं आणि परत मुव्हिंग एव्हरेजच्या डाऊन साईडला मार्केटने क्लोज केलं, म्हणजे डाऊन ट्रेंडला अजून स्ट्रेंथ आहे, अजून मार्केट खाली जाऊ शकतो, ह्याचा अर्थ असा होतो. आणि जर असं होत असेल तर मी बिअर कॉल स्प्रेड बनवेल आणि बिअर कॉल बनवेल, परत मार्केट खाली जाईल, मी मंदी करतो एक प्रकारे, तर याला रिएंट्री पण करू शकतो. म्हणजे कधी कधी काय असतं, भरपूर वेळेस तुम्हाला नवीन नवीन ट्रेड भेटतात, पण कधीतरी असं होईल की एकदा ट्रेड सुरू झाला तर 10-10, 12-12 दिवस मार्केट एकाच रॅलीमध्ये, तर तुम्ही एक ट्रेड घेऊन किती 20 दिवसापर्यंत सिंगल ट्रेड भेटेल तर नाही, तर आणि भेटू शकतो सिंगल ट्रेड भेटला तर प्रॉफिट चांगला आहे, पण प्रॉब्लेम तो नाही ना. प्रॉब्लेम काय की मध्ये एक्सपायरी आली, मार्केट खाली आलं, परत वरती गेलं, कसं मी तर तो ट्रेड मिस झाल्यानंतर आता आलेलो आहे मार्केटमध्ये, मी 5 तारखेला मार्केट बघतोय, तर मग मी ट्रेड बनवायचा की नाही बनवायचा तर काय माझी रिस्क आहे, कधी ट्रेड करायला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि तो सेटअप तुम्हाला अंडरस्टँड असेल पाहिजे. त्यासाठीची तुम्हाला रिएंट्री कसं करायचं त्या गोष्टी पण मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. ही पूर्ण प्रोसेस आहे आणि या प्रोसेसनुसार आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं. तर आय होप तुम्हाला इंडिकेटर बेस कसं काम करायचं आहे ती प्रोसेस जर तुम्हाला आवडते तर चॅट बॉक्समध्ये किंवा तुम्हाला आता याच्यात मला नक्कीच कमेंट करायचं आहे की सर हे सेटअप कसा वाटतोय, काय वाटतोय, मला तुम्ही मेन्शन करायचं. काही डाऊट असेल तर विचारू शकता. थँक्यू सो मच.